चौपड्यात 31 जानेवारी पासून ते 3 फेब्रुवारी पर्यंत रोटरी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखील रोटरी उत्सवात नागरिकांना मोठ्या प्रमाणावर आनंद घेता यावा यासाठी आयोजन करण्यात आलेले आहे। यावेळी रोटरी उत्सवाची जागा जुना शिरपूर रोड विश्वनाथ जेनिंगच्या समोर बीएड कॉलेज जवळ नियोजित करण्यात आली आहे। आज त्या ठिकाणी ईश्वर सौदानकर, आशिष जयस्वाल यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले। यावेळी प्रेसिडेंट ईश्वर सौदानकर यांनी सांगितले की 31 जानेवारी रोजी होणाऱ्या रोटरी उत्सवात 6 एकर जमिनीवर 150 पेक्षा जास्त स्टॉल लावण्यात येणार आहे। यामध्ये खाद्यपदार्थ, मनोरंजनाची साधनं, शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन, त्याचप्रमाणे सर्व नागरिकांना रोटरी महोत्सवात खाण्याची, मनोरंजनाची, खरेदीची असे अनेक विविध मेजवानीचा आनंद एकाच ठिकाणी घेता येणार आहे। या कार्यक्रमासाठी आयोजकांसह माजी पदाधिकारी उपस्थित होते। 54 बिझनेस स्टॉल आपण त्या ठिकाणी ठेवलेले आहेत। त्या विविध या बिझनेस स्टॉलमध्ये विविध छोटे छोटे जे घरगुती उद्योग जे चालतात किंवा छोटे मोठे उद्योग जे आहेत त्याचं प्रेझेंटेशन जे आहेत हे बिझनेस स्टॉलमध्ये होणार आहेत। सोबतच प्रीमियम बिझनेस स्टॉल जे आहेत ते 15 बाय 15चे आम्ही त्या ठिकाणी ठेवले आहेत। त्या ठिकाणी मग काही ट्रॅक्टरचे आहेत, काही टू व्हीलरचे काही आहेत, काही सोलर सिस्टीमच्या दृष्टिकोनातून असणारे स्टॉल जे आहेत या ठिकाणी आम्ही घेतलेले आहेत। या ठिकाणी 48 फूड स्टॉल आम्ही ठेवलेले आहेत। या फूड स्टॉलमध्ये बचत गटाच्या ज्या महिला आहेत त्या बचत गटाच्या महिलांना त्यांचा रोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टिकोनातून आणि आपल्या चोपडा तालुक्यातील लोकांना खवय्ये जे आहेत त्यांना विविध प्रकारचे व्यंजन त्या ठिकाणी मिळावं या दृष्टिकोनातून आमचे स्टॉल या ठिकाणी असणार आहेत। सांगायला आनंद होतो, जवळपास 90% स्टॉल जे आहेत आता या आजच्या स्थितीला बुक झालेले आहेत। त्यानंतर आम्ही जवळपास 15 ॲटो स्टॉल जे आहेत ते त्या ठिकाणी ठेवले आहेत। विविध ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, MG हेक्टर असेल, मारुती सुझुकी असेल, त्यानंतर टोयॅटो असेल, महिंद्रा आहेत, हुंडाई आहे, असे विविध कंपन्यांचे स्टॉल जे आहेत, 4 व्हीलरचे स्टॉल जे आहेत त्या ठिकाणी आम्हाला उपलब्ध झाले आहेत। ते देखील या ठिकाणी आपल्या तालुकावासियांची सेवा करण्यासाठी येणार आहेत। त्यांच्या माध्यमातून त्यांचा देखील व्यवसाय जो आहे तो वृद्धिंगत व्हावा हा त्यांचा उद्देश आहे। पण आपण त्यांना सांगितले की तुमच्या इथं फक्त रजिस्ट्रेशन जर झालं तर तुम्ही आमच्या लोकांना या ठिकाणी कन्सेशन द्या, काही ना काही प्रमाणात त्या लोकांना तुम्ही कन्सेशन दिलं तर निश्चितपणे किंवा त्याचा फायदा आमच्या तालुक्यातल्या लोकांना होऊ शकतो।